Who is this lady? How old is she? Which state does she come from? What's her name? Can anyone try? Where is she from? Try. Give me some guesses. कहाँ की लगती हैं? Anybody? Goa? Maharashtra? North? Is she from Haryana? You sure? You're absolutely sure she's not from Haryana? Anybody? So last guesses. I'm going to give a prize. सीमा स्वीटी कभी कभी सरस्वती ब्राझील वरून आली निवडणुकीला बाप्पा. पण मला निवडणूक अधिकारी व्हायचंय. ह्या बीजेपीच्या काळात मज्जाच मज्जा आहे सगळ्यांची. घूम फिर के फिर से तनाव आ गया. किती वाईट अवस्था आहे. आम्ही म्हणतोय बाबा लोकशाही धोक्यात आहे, पण 100% आहे. हा व्यक्ती कसाही असू द्या, हा तुमच्या नजरेमध्ये पप्पू बी असू द्या, पण तो खरं बोलतोय एवढं तर नक्की आहे. कारण की तो खरं बोलतोय म्हणून तर नजरेत झोंबतोय. खरं बोलणारा कायम झोंबतो. काँग्रेसचा समर्थक नाहीये आपण. आपण सत्याचा समर्थक आहे. तुम्ही सत्य बोला, सत्य समोर ठेवा, मी त्याचं समर्थन करणार. मग बीजेपीने बी सत्य ठेवलं तरी बोलणार. पण या भारत देशामध्ये अशी काय सिच्युएशन तयार झाली की इंग्रजांची जी पद्धत होती तोडा आणि राज्य करा, त्या पद्धतीमध्ये बीजेपी भिकार सोटासारखं वागत आहे. साम दाम दंड भेद. आणि एवढी सुंदर सुंदर तुम्ही जर मतदार बनवत असाल तर प्लीज यार मला मतदान अधिकारीच बनायचंय. 22 ठिकाणी मतदान केलंय ब्राझिलियन मॉडेलने. किती? 22. बरं 22 ठिकाणी नाव कसं आलं तिचं? मग मतदार यादीमध्ये नाव कसं आलं तिचं? ठीक आहे, मतदान नाही केलं म्हणलं तरी नाव कसं काय आलं? बरं ब्राझिलियन मॉडेलचं भारताच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये नाव नाही पटण्यासारखं आहे की नाही? मग ह्यात चुकीचं काय आहे? 100% वोट चोरी झालेली आहे आणि आत्ताच नाजायज सरकार नाजायजपणे सत्तेवरती आलंय म्हणून तर हे माजल्यागत करतायत, म्हणून तर हे भिकारड्यागत करतायत. पण ह्यांना समजत नाहीये हा भारत देश लोकशाहीला जपणारा देश आहे. या भारतातला नागरिक ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी तुम्ही केलेल्या सगळ्या चोऱ्या उघड होतील आणि त्यानंतर मग तुम्ही कुठे असाल? चक्की पिसिंग पिसिंग. तुम्हीच म्हटलं होतं ना पिसिंग पिसिंग. तर तुमच्यावर भीती वेळ येणार. वेट अँड वॉच.